मर्द इतना ताकतवर है तो यहाँ आकर मारो। वो आएगा, भूतिया साई की तरह आएगा, आत्मा निकालेगा। अबे उसे मारा किसने? चल अगशी बामाली काय बघायला रे? बस गेले उडाला आता ये शब्द अंगाशी. अगं बाई 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 आव ते पोळ घ्या एवढा. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. हे कोण आहेत? म्हणजे तुम्ही बोलला नाही कधी तुमचे आजी आजोबा सुद्धा आहेत म्हणून? हो नाहीत, सख्खे नाहीत पण सख्यापेक्षा जास्त जवळचे आहेत. म्हणजे ते वाईच पाणी प्यायला आल तू. वय म्हणजे ओळखीची बी नाहीत होय? अरे सत्या, ओळख कशाला लागती? तुम्हाला ह्यांचं नाव कसं काय माहित? आकाश काय करतेस? तू तर सांगितलीस की मगाशी. मी हा बर, जेवण तयार आहे का? अरे वा रे वा, एवढ्या माणसांचं जेवण करायला एकट्या पोरगीवर टाकून गेलाय आणि तासाभराने येत आणि जेवण तयार आहे काय म्हणून विचारताय होय? काय रले का? हा नवरायच नव्हती चा. अरे मग तिच्या कामात मदत करायला नको काय? हा चल बस बस खाली, तिला मदत कर. आजी बस नको, राहू दे, आपणच करू. अगं करू दे की त्याला बी मदत. घरातलं दोघांनी एकत्र काम केल्यावर नवरा बायकोतलं प्रेम मैत्री दोन्ही बी वाढते. आजी ते जोड्या द्या इकडे, मी धुवून आणते. अगं पण मला निवडू तर द्या डुगर. आले आले. अगं आता हाय का? वाघमारे, काय भानगड आहे? कोण आहे ती दोघं? मला बी माहित नाही. दारात आले होते, पाणी मागितल्यावर पाणी दिलं तर स्वतःहून म्हणले आम्ही मदत करतो म्हणून. वा, म्हणजे असं कुणाला बी घरात घेणार होय तुम्ही? असंच म्हणजे माझा बी नाईलाज होता. मदतीला बी कोण नाही आज माझ्या. तुम्हाला ना एक काम धड जमत नाही. मी काय केले आता? त्या बायका आल्या नाहीत, माझी काय चूक आहे त्यात? अरे लेकरांनो, अरे काय गुलू चाललंय ना तुम्हा दोघांचं? हा काय बाई, ही आजकालची पोरं बघा, बायकोला एक मिनिट सोडत नाही. जेव्हा बघावं तेव्हा आपलं पदर धरून आहेच. आणि आमचं हे बघा, 28 युग इट्टेवर उभं राहिलेत आमच्यापासून लांब. उगं मला कशाला बोलती? त्यांचं नवीन लगीन झाले, तेवढं चालायचंच की. एक मिनिट, आजोबा तुम्हाला कसं माहित आमचं नवीन लग्न आहे ते? अरे सत्य, आमच्यापासून काय लपलं या?
आणि तशी बी बायकासनी खोडच असते या रुसायची आणि फुगून दूर जाऊन बसायची. आता हाय का कळला बरं का तुमचा टोमणा कुणाला बोलताय ते. हा ए पोरानो तुम्ही नग लक्ष देऊ यांच्याकडं बसा काम करा. अरे भक्त उपाशी तर देव बी उपाशी असतो या काय. अरे होय गड्या लय बुका लागल्यात. चला बसा बसा काम आटपून ठेवा लवकर. लागले ना व अरे बघत करायला सा ये की बस बाबा ये कांदा चिरायला घे. अरे बस म्हटलं ना मर्दा घे ग ते कांदीकडे. अहो काय चाललंय तुमचं. कांदा केवढा मोठा चिरलाय किती वेळेस समजावून सांगितलं व तुम्हाला. अगं आणि किती बारीक चिरायचा काय सुरा करू वे कांद्याचा. आता हाय का 50 वर्ष झाली सांगते तुम्हाला की कांदा कसा चिरायला पाहिजे पण तुम्हाला काय अजून कांदा चिरायला जमत नाही. अगं हे बघ तुला पाहिजे तसं काटेकर होईत नसतं सगळं. मग राहू द्या ना इकडं माझं मी घेतो. अगं असू दे मी कापतो की. कसलं कापताय तुम्ही बघा घे कसं कापा लागलाय. बघ तुला काय वाटतं मी नुसतं कमरेवर हात ठेवून उभा असतोय वे. असू दे मी कापतो. माहितीये लय कामाचा तुला माहिती आहे ना मी कोण आहे ते. माहितीये पण द्या इकडे. नको नको मी कापतो मी कापतो कशाला भांडताय उगाच. अहो हे काय कारण नाही का भांडणं करायचं. अरे तुम्ही नका त्रास करून घेऊ. आमचा संसार असाच झालाय नवं नाही काय त्यात. आणि या भांडणातच लई मज्जा असते. मजा हो. अरे पोरानो अशा छोट्या मोठ्या कुरबुरी तक्रारी होत राहिल्या की नातं आणखी घट्ट होते. पकवाजावर बोट पडली की त्यातनं ताल बाहेर पडतोय आणि तसंच विण्याची तार छेडली की त्यातनं ग्वाड सर बाहेर येतोय नव. अरे आपल्या बी आयुष्यात असंच सारं घडलं की असंच संगीत बाहेर पडलं पाहिजे. काय ना पुराणू नव तुमची बी भांडणं होत्यात नव. जोडीदाराचं नुसतं प्रेम पाहणं पुरं नसतं. त्याचा राग ही रडणंही पाहिलं की प्रेम आणखी बहरत आणि आतून बाहेरून एकमेकाला ओळखायला मिळतं. त्यामुळं भांडण झालेलं चांगलंच आहे की. अहो ते समज ठीक आहे पण काय र तुमची भांडणं होत्यात का नाही. होय अंगाशी मग शोभताय आमच्यासारखे नवरा बायको.
अव हे काय म्हणायचं? हा गो बया, काय ग पुरी लाजतेस होय आमच्या समोर? हा अगं पदराने डोळे पुसायचं असतं या पदरात लई माया लपलेली असते. हा पदरानं पूस. बरोबर आहे, पण झालं की आता राहू दे. मी सांगितलं नव, पदरानं डोळे पोस. नाही राहू दे आजी. तसं बी आम्ही नवरा बायको नाही. बघा अरे भांडण झालंय वाटतं. हा? अरे भांडण विसरायचं आणि नवीन भांडण शोधायचं. हा? ए पोरी, पुसके डोळे त्याच काय ऐकून राहिली? पोस. काय हो मम्मी, भजनात लईच तल्लीन झालाय. काय कारण काय आहे नेमकं? स्वप्नी, त्या नेबड्याची आजी काय अवस्था झाली असेल की नाही, त्या विचारनच मला लई मज्जा येते. तिच्या हातनं आज काही जेवण बनत नसतंय. ओ मम्मी, माझ्या पप्पांचं काय नाक कापतो का काय? अहो जेवणच तयार नाही झालं तर मग सगळे जेवणार काय? बया लय गोंधळ होईल बघा. मला कळतंय काय करायचं ते, तू लोड नको घेऊस. कसं आहे, तात्यासाहेब तिला नेहमीशी पाठीशी घालतात का नाही. आता जर त्यासनी कळलं का हिच्यामुळे जेवण केलं नाही वारकऱ्यासनी, ते उपाशी राहिलं, तर तात्यासाहेब तिला पाठीशी घालतील का? बया कसलं डोकं चालतंय मम्मी तुमचं. शपथ, तुम्ही का नाही सीएम नाही तर पीएमच पाहिजे होता बघा. आज एकदम मस्त जिरणार आहे बघा ऍक्सिडेंटल जॉबांची. जिरणार आहे? अगं जिरलं. ती नेबळ लई हुशार आहे असं दाखवते की नाही माझ्या मोर. आता तिला कळलं मम्मी साहेब काय चीज आहे ते.
सत्य, हे सत्य, बघ की तिकडे, तिकडेच बघतोय. अरे येड्या, तिच्या गालावर केसाची बोट आली आहे, ती बाजूला कर जा की. मी मग कोण करणार? नवरा आहेस काय फिरताड? हा, जा जा कर जा. राहू द्या आजोबा, एवढं काय त्यात. मी सांगतोय ना जा म्हणून, जा कर जा. ओ रखमाबाई, हा काय हो? तुम्ही या इकडे, मला मदत करा. हा वय जरा भाकरीचं तू बघ कशाला बोलून बघते. काय हो? आम्हाला मदत करा. हा वय ते बट वाघमारे. हा निघालं की नाही गालावरचं पीठ? निघालं निघालं. मी काय म्हणते, हे घ्या, हे जरा बघा. अहो चाकून बघा की कसं झालंय ते. अहो आजी, अजून नैवेद्य दावायचंय. हो तेच तर करतोय. म्हणजे आता हाय का? अगं बायकोला नवरा म्हणजे देवा समानच असतोय. हो काय घ्यावं बघा. काय झालंय? खरंच? तुम्ही बी बघा की. धर्मा बेटा.
छान झालंय. आजी आजोबा हे सगळं तुमच्यामुळे झालं. यात तुझं प्रेम आणि तुझा प्रामाणिकपणा उतरलाय. पण तुम्ही दोघे नसता तर हे शक्यच झालं नसतं. हा आम्ही दोघच का म्हणू? ग तुझा नवरा बी आहेच की मत्तीला. त्याला ते काय म्हणतात ते काय म्हणायचं हा ठाकू म्हण. थँक्यू.